काल पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवलाय। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानशी क्रिकेटचा सामना म्हणजे शहीदांचा अपमान असल्याचं हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। तर उद्धव ठाकरे काय म्हणालेत पाहूयात। एक मोठ्या डब्यात सगळ्या जणी सिंदुराच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिस मधनं, कारण त्याच्यात खासगी कुरिअर नेते जात नाही, त्याच्यामुळे ते जे काय अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता आम्ही पाठवणार आहोत। क्या इसका मतलब ये है कि वो बाला साहब की देशभक्ति पर आशंका ले रहे हैं, सवाल उठा रहे हैं? इतनी उनकी औकात है, इतनी उनकी औकात है क्या बाला साहब की देशभक्ति पर आरोप लगाने की? इतनी औकात है भाजपा की? पहले वो मैं तो कहता हूं औकात में रहे। तर भारत पाकिस्तान सामन्याला विरोध करताना ठाकरेंच्या शिवसेनेनं काय रणनीती आखली आहे पाहूयात। भारत पाक सामन्यावर बहिष्कार करा, संपूर्ण देशामध्ये निषेध करायला हवा। ऑपरेशन सिंदूर नाव ठेवलं तसं मॅचला काय नाव देणार असा सवाल देखील विचारण्यात आलाय। तर राज्यभरातून ठाकरेंच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सिंदूरचे डबे हे मोदींना पाठवणार आहेत। हॉटेल व्यवसायाच्या ठिकाणी स्क्रीनवर वा टीव्हीवर सामना दाखवू नये असं आवाहन देखील करण्यात आलंय। सामना न दाखवता देशभक्ती सिद्ध करा। कोल्हापूरमधील हॉटेल मालकांना ठाकरेंच्या पक्षानं अशी विनंती केली आहे। दरम्यान माझं कुंकू माझा देश आंदोलन नेमकं कुठे कुठे होणार आहे आपण पाहूयात। मुंबई दरबार, करीरोड नाका, विलेपार्ले, रेल्वे स्टेशन पूर्व, त्याचबरोबर विक्रोळी सुनील राऊतांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन होणार आहे। तर वाशिममध्ये महिला अधिकाऱ्यांचं आंदोलन होणार आहे। मालेगाव महात्मा गांधी पुतळा आणि त्याचबरोबर